मागच्या चौपाईत आपण हनुमंताची दोन रूपं पाहिली, सूक्ष्म आणि बिकट. सीतेसमोर सूक्ष्म, लंकेसमोर बिकट. आणि आज तुलसीदासजी आणखी एक शब्द वापरतात, भीम. मग प्रश्न पडतो, सूक्ष्म, बिकट आणि भीम हे तीन वेगळे शब्द का? तेही फक्त मोठा किंवा लहान सांगण्यासाठी? की प्रत्येक शब्दामागे वेगळा अर्थ आहे? पण खरं सांगायचं तर आजची चौपाई अभ्यासताना माझं लक्ष भीमपेक्षा दुसऱ्याच एका शब्दाने वेधून घेतलं. तो शब्द म्हणजे संवार. कारण मला वाटतं या संपूर्ण चौपाईचा गाभा तिथे दडलेला आहे. नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज पाहूया हनुमान चालिसेची 10वी चौपाई. भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. चला आता याचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ आहे, भीम रूप धरी असुर सहारे. मागच्या चौपाईत आपण अशोक वाटिका, सीतेची भेट आणि लंका दहनाचा प्रसंग पाहिला. पण आज तुलसीदासजी रामायणातल्या पुढच्या प्रसंगाकडे वळतात. आता आपण रणभूमीवर आलो आहोत, युद्धकाळ, राक्षसांशी प्रत्यक्ष संघर्षाच्या प्रसंगात. पहिला शब्द आहे भीम. हा शब्द ऐकला की महाभारतातला भीम आठवतो किंवा रामदास स्वामींच्या स्तोत्रातील भीमरूपी महारुद्रा ही ओळही आठवते. इथे भीम हे एक विशेषण आहे, ज्याचा अर्थ केवळ मोठा असा नाही. संस्कृतमधील भी हा मूळ धातू आहे, ज्याचा अर्थ आहे भीती वाटणे, भीती उत्पन्न करणे, ज्यावरून भीम हा शब्द बनला. तर भीम म्हणजे भव्य, प्रचंड, शत्रूच्या मनात भीती निर्माण करणारा. पुढचा शब्द आहे रूप, म्हणजे स्वरूप, शरीर. धरी म्हणजे धारण करून. आणि मग असुर, अधिक सूर. हा शब्द आपल्याला याआधी पाहिलेल्या काही उपसर्गांची आठवण करून देतो. कुमती, सुमती, प्रताप, अतुलित आणि आता असुर. संस्कृतमध्ये सूर हा शब्द देवांसाठी वापरला जातो आणि त्याच्या पुढे हा निषेधार्थी उपसर्ग लागला की तयार होतो असुर, म्हणजे सूर नाहीत ते, विरोधी शक्ती म्हणजे राक्षस. आणि शेवटचा शब्द संहारे. हा शब्द संस्कृत संहार पासून झाला आहे. सम अधिक रू अशी फोड होते, म्हणजे समूळ नष्ट करणे, पूर्णपणे नष्ट करणे, समूळ दूर करणे. म्हणून या ओळीचा अर्थ होतो, भीम रूप धारण करून तू असुरांचा संहार केलास. आता दुसरी ओळ पाहूया, रामचंद्र के काज सवारे. रामचंद्र के म्हणजे प्रभू श्रीरामांचे. काज हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. यापूर्वी आपण पाहिलाय संस्कृत कार्याचं प्राकृतमध्ये कज्ज आणि पुढे अवधीमध्ये काज म्हणजे काम, कार्य, ध्येय. आणि आता चौपाईतला सर्वात सुंदर शब्द सवारे. हा शब्द संस्कृतमधील सम अधिक वृ या धातूपासून विकसित झालेला असा मानला जातो. याचा अर्थ होतो सावरणे, नीट करणे, पूर्णत्वाला नेणे, यशस्वीरित्या पार पाडणे. म्हणून या ओळीचा अर्थ होतो, तू रामचंद्रांची कार्ये यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेलीस. आणि इथे मला आता 7वी चौपाई आठवते. ती होती राम काज करी बेको आतुर. तेव्हा आपण आतुर या शब्दाबद्दल बोललो होतो. काम करण्याची उत्सुकता, तयारी, तत्परता. आणि आज 10व्या चौपाईत आपण वाचतोय रामचंद्र के काज सवारे, म्हणजे जे आतुरतेचं ते काम सुरू केलं होतं ते काम पूर्ण झालं. म्हणून मला या दोन चौपायांमध्ये एक सुंदर प्रवास दिसतो. आतुरतेपासून पूर्णत्वापर्यंतचा, इच्छेपासून कृतीपर्यंतचा आणि कृतीपासून परिणामापर्यंतचा. जर आपण या संपूर्ण चौपाईचा भावार्थ पाहिला तर तुलसीदासजी म्हणतात, हे हनुमंता, तू भीमरूप धारण करून असुरांचा संहार केलास आणि प्रभू रामांची कार्ये यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेलीस. मला या चौपाईत सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तुलसीदासजींची शब्द निवड. पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द संहारे, दुसऱ्या ओळीचा शेवट संवारे. वरवर पाहता फक्त एका अक्षराचा फरक, पण किती अर्थ वेगळे. संहार आणि संवार. एका ठिकाणी अडथळे दूर करणे, दुसऱ्या ठिकाणी काम पूर्णत्वाला नेणे. आणि कदाचित म्हणूनच ही चौपाई मला केवळ युद्धाचं वर्णन वाटत नाही, तर ती एका प्रक्रियेचं वर्णन वाटते. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कधी अडथळे दूर करावे लागतात,
आणि कधी काम सावरून पुढे करावं लागतं, पूर्ण करावं लागतं. तुलसीदासजी हे सगळं अवघ्या 2 शब्दात सांगतात, संहारे आणि संवारे. भाषाशास्त्राच्या दृष्टीने आज आपण 2 इंटरेस्टिंग उपसर्ग पाहिले. पहिला म्हणजे हा निषेधार्थी उपसर्ग, तर सूरचं असूर झालं. आणि दुसरं म्हणजे सम, तर संहारे आणि संवारे, तर हे दोन्ही पण सम या एकाच उपसर्गापासून आलेल्या 2 शब्दांची अशी जोडी आहे. तर जवळजवळ पाहता फक्त काय म्हणतो ना, एकच ध्वनीचं अंतर आहे, पण अर्थाने पूर्णपणे वेगळे. आज आपण हनुमान चालिसेतील 10व्या चौपाईपर्यंत पोहोचलो आहोत. 2 दोहे आणि 10 चौपाया असे आत्तापर्यंत आपण 12 श्लोकांचे अर्थ समजून घेतले. या प्रवासात मला वारंवार जाणवणारी गोष्ट म्हणजे भाषा समजायला लागली की चौपाई वेगळी दिसायला लागते आणि शब्द समजायला लागले की त्यामागचे विचार स्पष्ट दिसतात. ठीक आहे, तर पुढच्या भागात भेटूयात 11व्या चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.